ताई आपलं नाव काय? शालूताई साठे. तुम्ही या गावामध्ये एवढ्या वर्षापासून राहत आहे, उपोषणामध्ये बसलेले आहे. आज किती दिवस झाले तुमच्या उपोषणाला? आमच्या उपोषणाला 16 दिवस. 16 दिवस झालेले आहे. मग शासनाच्या वतीने काही प्रतिनिधी वगैरे तुमच्या गावात कोणी आलेलं आहे? मग तुमच्या इथे उपोषण करता आज 7 महिला आपल्याला दिसत आहे, परंतु मग तुमच्या गावात एवढेच महिला आहे का? हे तिथल्याच विरोध आहे रस्त्यासाठी. हेटीतलाच विरोध म्हणजे तुमच्या या श्रीकृष्णगिरी गावातलाच विरोध तुमच्या विरुद्ध आहे. म्हणजे यांचा नेमका कसा काय विरोध आहे तुम्हाला? रस्त्यासाठी, पाण्यासाठी. आम्ही सामोर बसून केलं तरी त्याने आम्हाला मागं सांगते, कधीच आम्हाला सामोर जाऊ नाही देत. आम्ही म्हणतो आमचं जीवन बी असं गेलं, आमच्या लेकराचं तरी भलं झालं पाहिजे, तर लेकराचंही भलं नाही झालं पाहिजे म्हणताय त्याने. बरं, त्यांना विरोध करून काय भेटणार आहे? असं काय भेटते काय नाही कोणाला माहित, पण त्यांचा विरोध आहे. म्हणजे तुमच्याच समाजाचे लोक तुमच्या विरोधात आहे. राजू तोडसामला निवडून दिलं, त्याने बी आम्हाला भेट नाही दिली. आम्ही 16 दिवस झाले इथं बसून आहोत. ताई आपलं नाव काय आहे? रंजना मधुकर. रंजना ताई, मला सांगा, तुम्ही इथं 15 ते 16 दिवसापासून उपोषण करत आहे. डॉक्टर लोक येतात, तपासतात आणि निघून जातात. त्याच्यामध्ये आम्हाला काही असं सुद्धा माहिती पडलेलं आहे का तुमच्या या गावाला तुमच्याच समाजाचा विरोध आहे आणि स्थानिक जे तुमच्या समाजातले काही लोक आहे, जे स्थानिक आमदार खासदार आहे, यांच्या सोबत त्यांचे चांगले संबंध आहे आणि तुमच्या गावाच्या विकासाला विरोध आहे. आणि जे खासदार आहे प्रतिभाताई धानोरकर, यांनी सुद्धा तुमच्या उपोषणाला 16 दिवस होऊन त्यांचे प्रतिनिधी त्यांनी सुद्धा तुम्हाला भेट दिलेली नाही आहे. तसेच तुमच्या इथले जे आर्णी केळापूर या मतदारसंघाचे आमदार राजेश तोडसाम यांनी सुद्धा हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा गाव तुमच्या या उपोषणाला भेट दिलेली नाही आहे. तुम्ही काय या सर्व संदर्भात काय सांगू शकता? आम्ही राजू तोडसामला भेट दिली, सर्व त्या लोकांना भेट देऊ इथं परसना सोडासाठी बसले. तर रीना ताईने आम्हाला फसवलं. तिचा पण जेव्हा ते वोटिंग करायच्या वक्ती आली ना, ट्रॅक्टर घेऊन मार पाठवलं तिनं गावात. आम्ही पूर्ण बुड्या बाड्या पूर्ण बाया माणसं सुद्धा घेऊन गेले वोटिंग द्यायला, आणि तिनं आम्हाला फसवलं. उलट आमच्यावरच गुन्हे दाखवतात. आणि त्या बोधबहात्तरले सत्य काम असताना 100 लोक घेऊन गेले. पत्रकार आहे म्हणते तो, इथं गवळी लोक घेऊन का नाही येत आहे? बा लाज येत आहे का ह्या रस्त्याची? त्याला दाखवाले. आमच्या गावातले चके घोडे वगैरे हे नातेवाईक आहे. यायचं आमच्या गावासाठी यांचाच विरुद्ध आहे. एखादी इच्छा जर व्यक्ती चांगला कर्मचारी आहे, जा कोणचा बी असू दे, जायचं त्याच्यासोबत. कुठंही आला तो राजू तोडासा मग घाटांजीले किती चक्रा टाकते. जायचं, त्याचं स्वागत करायचं आणि स्टेटस ठेवायचं. खूपच चांगलं म्हणत आहे का मग राजू तोडासा? त्या दिवशी इथं मोठ्या देवापाशी पण आलता. इथं भेट द्यायला का होते? आमची एवढीच इच्छा आहे. लाज येते का त्याला भेट द्यायला? आज आम्ही इथं मरायला लागलो तरी आमची कोणी दखल घेताय नाही. आपण पाहत आहोत संगम न्यूज TV नेटवर्क, जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र. खरंच या गावात आपण भेट दिल्याच्या नंतर अत्यंत दयनीय अवस्था या गावाची आहे. जे जनतेने सांगितलेलं आहे, जे उपोषणकर्त्यांनी सांगितलेलं आहे, या ठिकाणी हीच पाण्याची टाकी आहे. अवतालभोवताल खतं आहे आणि याच पाण्याच्या टाकीमुळे या गावात पाणी बंद आहे. आणि इथे जे लोकांनी सांगितलेलं आहे, जे स्थानिक प्रतिनिधी आहे, जे लोकप्रतिनिधी आहे आमदार राजू तोडसा, यांच्याबद्दल सुद्धा लोकांमध्ये, उपोषणकर्त्यांमध्ये, या गावकऱ्यांमध्ये आक्रोश असल्यासुद्धा आपल्याला दिसून येते. साधे साधे प्रश्न जर येथे स्थानिक आमदार राजेश तोडसा भारतीय जनता पार्टीचे हे सोडू शकत नसेल, किंवा इथले जे खासदार आहे प्रतिभाताई धानोरकर ही जर या गावातील साधे साधे प्रश्न, पाण्याचे आणि रस्त्याचे जर प्रश्न सोडवू शकत नसेल, तर अशा लोकप्रतिनिधीला मतदान केल्याचा पश्चातापसुद्धा येथील गावकऱ्यांना असल्याचं सुद्धा आपल्याला इथं दिसून येत आहे. आपण जे संगम न्यूज TV नेटवर्क हे बातमीपत्र पाहत आहात, जे जनतेने बोललेलं आहे, जे उपोषणकर्त्यांनी सांगितलेलं आहे, सत्यावर आधारित आमचं संगम न्यूज TV हे चॅनल आहे, जे महाराष्ट्रात पुरस्कृत आहे आणि महाराष्ट्राचे नंबर 1चे सत्यावर आधारित असं पुरस्कार मिळालेलं जे चॅनल आहे. आम्ही जे जनता बोलतात हेच दाखवतो आणि आजच्या बातमीपत्रामध्ये सुद्धा आपण हेच दाखवलेलं आहे. इथे एक माणूस प्रतिभाताई धानोरकर यांची सुद्धा टी-शर्ट घालताना दिसतात. दादा, ओ पाणीवाला दादा, इकडे 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 या ना, इकडे. हे सुद्धा चाललेलं आहे. दादा इकडे या ना, इकडे या ना. हे 2 गुंड घेऊन पाण्याचे ते आलेले आहे आणि ज्या लोकप्रिय खासदार असलेले आहे, ज्या बहुमताने निवडून आलेले आहे प्रतिभाताई धानोरकर, यांचे सुद्धा यांच्या अंगामध्ये टी-शर्ट आहे. आपण पाहत आहोत. हे बघा, यांचं नाव सुद्धा प्रतिभाताई का हात महिलाओं के साथ. आणि असं जर म्हणलं तिथं महिला पाण्यासाठी उपोषण करून राहिलेले आहे, रस्त्यासाठी उपोषण करून राहिलेले आहे. मग चंद्रपूर वणी आर्णी या लोकसभेच्या मतदारसंघात असलेल्या खासदार आज इथे
हरल्याचं त्यांच्या जनतेला दिलेलं आश्वासन आणि ते आश्वासन खोटं ठरल्याचं आणि त्या हरल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतं. दादा, आपण प्रतिभाताईला मतदान केलं हे तर या टी शर्टवरून दिसूनच येते. तुम्ही काय सांगू शकता? हे तुमच्या डोक्यावर 2 गुंडा आहे, हे आहे, येऊनच नाही राहिली रस्ता सोडून. म्हणजे धानोरकर ताई या गावाला भेट द्यायला येऊन आलीच नाही. आज 16 दिवस होऊनही तुम्हाला भेट द्यायला आली नाही. आली नाही आली. मग तुम्ही काँग्रेसला मतदान केलं त्यावेळेस. नंतर तुमचे आमदार जे आहे राजेश तोडसाम हे काँग्रेस सोबत होते, ते नंतर भाजप सोबत गेले, तुम्ही भाजपला मतदान केलं. मग आमदार सुद्धा तुमच्या गावात नाही आले का? नाही, कोणीच नाही आलं. मग तुमच्या गावाला पाणी पाहिजे का? हो. मग आता तुमची अपेक्षा कोणाकडून आहे? हे लोकप्रतिनिधी तर समजा आता माघारले, लोकप्रतिनिधी तर समजा तुमचं गाव टाकून दिलेलं आहे. नेमकी तुमची अपेक्षा कोणाकडून? आता तुमची अपेक्षा कोणाकडे आहे? कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे तुमची अपेक्षा आहे. हो. म्हणजे मग काय मागणी काय असणार त्यांच्याकडे? पाणी आणि रस्ता. मग ते या गावाला भेट देईल का? यायला पाहिजे. म्हणजे जिल्हाधिकारी महोदय या गावाला भेट द्यायला येतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे. परंतु आमदार किंवा खासदार या गावाला भेट द्यायला येणार नाही याची तुम्हाला पूर्ण विश्वास आहे. म्हणजे बघा, एक सरकारी कर्मचारी, क्लास 1 अधिकारी, जो जिल्ह्याचा मायबाप आहे, जिल्हाधिकारी महोदय डॉक्टर पंकज आशिया हे आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांच्याकडून उपोषणकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र लोकप्रतिनिधी जे इथले खासदार आहे प्रतिभाताई धानोरकर, जे काँग्रेसच्या आहे, आणि जे आमदार आहे राजू तोडसाम जे भारतीय जनता पार्टीचे आहे, यांच्याकडून या गावकऱ्यांनी उमेदीची जे आशेची किरण आहे ते मात्र सोडलेले आपल्याला दिसत आहे. आपण जर संगम न्यूज नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधीसह बातमीपत्र पाहत आहात आणि आपल्याला जर आमचे बातमीपत्र आवडले असतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच हे बातमीपत्र इतरांना सुद्धा घराघरात पोहोचण्याचं काम करा. आपल्या इथं जे उपोषण चालू आहे, किती दिवसापासून उपोषण चालू आहे? 31 तारखेपासून. 31 डिसेंबर 2024 पासून उपोषण आहे. तर तुम्ही या ठिकाणी उपोषण करत आहात, तर तुमच्या इथले जे काही आमदार आहे राजूभाऊ तोडसाम यांनी काही तुमच्या गावाला वगैरे भेट दिली का? अजून आमच्या गावाला राजूभाऊ तोडसामने भेट पण दिलेली नाही का? आणि तुमचे जे खासदार आहे प्रतिभाताई धानोरकर यांनी काही तुमच्या गावाला भेट वगैरे काही त्यांनी पण दिली नाही. आम्हाला असं माहिती पडलं का तुम्ही त्यांच्याकडे सर्व पाठपुरावा वगैरे केलेला आहे. पाठपुरावा सगळं केलेलं आहे त्यांच्याकडे, प्रतिभाबाई धानोरकर यांच्याकडे. आणि राजू तोडसाम आमदार जे भाजपचे आमदार आहे स्थानिक तुमच्या केळापूर आर्णी मतदारसंघाचे, यांच्याकडे काही तुम्ही निवेदन वगैरे दिलं का? त्यांच्याकडे देऊ नये, ते अजून आमच्याकडे आजपर्यंत येऊन बी बघितलं नाही. ठीक आहे, आपण या सर्व संदर्भात बातचीत करत आहोत. घाटंजीचे तालुका अध्यक्ष गवळी समाज संघटनेचे उमेश भाऊ साठे यांच्याशी बातचीत करत आहोत. त्यांचं म्हणणं असं आहे का इथले स्थानिक जे आमदार आहे राजेश तोडसाम यांचं या उपोषणाकडे दुर्लक्ष आहे. तुमची काय नेमकं त्यांना काय मागणी आहे? आमदाराकडे काय मागणी आहे किंवा पक्षाकडे काय मागणी आहे? भारतीय जनता पार्टीला तुम्ही मतदान केलं तर जे हिंदुत्वावरती भारतीय जनता पार्टी हे पक्ष चालतो, आज तुमचा त्यांना काय म्हणणं आहे किंवा काय मागणी आहे त्यांच्याकडे? त्यांना मतदान केलेलं आहे. आता आम्हाला खूप पश्चाताप येऊन राहिलेला आहे आणि आमच्या गावाला भेट पण दिलेली नाही अजून पण. म्हणजे तुम्ही ज्या आमदाराला मतदान केलं तुम्हाला आज त्या आमदाराला मतदान केल्याचा पश्चाताप होत आहे? पश्चाताप होत आहे आम्हाला. तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला नेमकं काय सांगू इच्छिता? आमच्या गावाला रस्ता पण नाही आहे आणि पाण्याची खूप समस्या मोठी आहे. काल आमचे लोक गेले होते बीडीओकडे. आमच्या गावाला जोडणारा रस्ता पण नाही आहे. खतामध्ये दबलेली पाण्याची टाकी आहे. बाबाराव घोडे, वसुदेव घोडे त्यांचं पण शेणखत आहे इथे टाकीच्या खाली. म्हणजे ज्या ठिकाणी शेणखत आहे हे जे दादारावजी घोडे आहे हे तुमचे कोण म्हणजे जातीचे आहे का? इथं जातीचेच आहे, म्हणजे तुमच्या गवळी समाजाचेच आहे. पण त्यांचा गवळी समाजाचाच गवळी समाजाला विरोध असल्याचं सुद्धा आपल्याला इथं दिसून येते. आणि घाटंजीचे तालुका अध्यक्ष यांनी या सर्व संदर्भामध्ये स्पष्ट आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. परंतु आपलं एवढंच म्हणणं आहे संगम न्यूज टीव्ही नेटवर्क या चॅनलच्या वतीने का जे लोकप्रतिनिधी आहे, ज्या लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून दिलेलं आहे, जे मतदान केलेलं आहे, त्या मतदानाची परतफेड करण्याचं काम आज या लोकप्रतिनिधीनं करायला पाहिजे. आणि अशा वंचित असलेल्या गावाला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम सुद्धा लोकप्रतिनिधी हे करताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. हे सर्व उपोषणकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि अत्यंत अशी दुर्दैव ही एक बाब आहे. ज्या रस्ता जर ज्या गावाला नसला तर त्या गावाचा सुद्धा विकास होत नाही. आणि या ठिकाणी जो प्रकार करण्यात आलेला आहे तो संपूर्ण प्रकार येथील स्थानिक गावकरी व त्यांचे जे काही चले चपाटे आहे, जे काही समजा आमदार खासदार आहे यांच्याशी साटलोटं चांगलं असल्याच्या कारणाने
त्यांनी या गावाला सर्व विकासापासून वंचित ठेवलेलं आहे. म्हणून शेवटचा मार्ग आणि हुकमाचा एक्का म्हणून या ठिकाणी तालुका अध्यक्ष उमेश भाऊ साठे गवळी समाज संघटनेचे यांच्या वतीने आमरण बेमुदत उपोषण हे सुरू करण्यात आलेलं आहे. तसेच त्यांचे सहकारी आहे गावातील काही महिला, काही पुरुषसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यांनी सुद्धा या उपोषणाला पाठबळ देत गावाच्या विकासाला मार्ग देत या उपोषणाला सहकार्य केलेलं आहे. आणि आज 16 दिवस झालेलं आहे इथं उपोषण सुरू आहे. परंतु या ठिकाणी शासनाचं दुर्लक्ष असल्याचं मात्र सुद्धा आपल्याला दिसून येते. शासनाचं दुर्लक्षच नाही तर स्थानिक जे आमदार आहे राजेश तोडसाम यांचं सुद्धा या गावाच्या विकासाला किंवा या उपोषणकर्त्याकडे दुर्लक्ष आहे. स्थानिक खासदार जे आहे काँग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर यांचं सुद्धा या गावाच्या विकासाकडे किंवा उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष असल्याचं मात्र सुद्धा आपल्याला दिसून येते. गेल्या 16 दिवसापासून आमरण बेमुदत उपोषण श्रीकृष्णनगरी येथे सुरू आहे. परंतु अशातच लोकप्रतिनिधींचे गावाकडे श्रीकृष्णनगरी या गवळी समाजाच्या गावाकडे दुर्लक्ष असल्याचे आपल्याला दिसून येते. आपण पाहताय संगम न्यूज नेटवर्क बातमीपत्र यवतमाळ इथून जिल्हा प्रतिनिधीसह. स्थानिक लोकप्रतिनिधी चंद्रपूर आर्णी लोकसभेचे जे खासदार आहे प्रतिभाताई धानोरकर काँग्रेसचे यांचेही या गावाकडे उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष असल्याचे आपल्याला दिसून येते. काही दिवसांपूर्वी उपोषणकर्ते श्रीकृष्णनगरी येथील गवळी समाजाच्या वतीने घाटंजी तालुका अध्यक्ष श्री उमेश भाऊ साठे यांच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते व गावातील सर्व समस्यांबाबत त्यांना अवगत सुद्धा केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी माननीय आर्णी आणि केळापूर विधानसभेचे जे आमदार आहेत राजीव तोडसाम यांना सुद्धा निवेदन व तक्रारी दिल्या होत्या. ते सुद्धा तुम्ही आमच्या बातमीपत्रामध्ये त्यांचे फोटो व्हिडिओ हे सुद्धा पाहू शकता. केळापूर आर्णी घाटंजी या विधानसभेचे आमदार राजेश तोडसाम यांना जनतेने भरघोस मताने निवडून दिलं, मतदान केलं. परंतु आज 16 दिवस उपोषणाला होऊन 31 डिसेंबर 2024 ते आज 16 जानेवारी 2025 चालू आहे. 16 दिवस उपोषणाला झालेलं आहे. पण स्थानिक ज्या मतदारांनी आमदार राजू तोडसाम यांना मतदान केलं त्याच आमदारांनी या गावाच्या विकासाकडे, या गावाच्या उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवल्याचे सुद्धा आपल्याला इथे दिसून येते. स्थानिक आमदार राजेश तोडसाम यांची सर्व वस्तुस्थिती पाहता त्यांना एक वेळ जनतेने नाकारलं होतं, पक्षाने सुद्धा नाकारलं होतं आणि यावेळेस जनतेने सुद्धा त्यांना स्वीकारलं. परंतु त्यांनी हा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपचे तिकीट मिळाल्याच्या नंतर याच जनतेने त्यांना भरघोस मताने निवडून दिलं. ज्या हिंदुत्ववादी मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीचं इलेक्शन लढल्या जाते व चालल्या जाते आणि हिंदुत्वाच्याच नावावर त्यांचा हिंदुत्ववादी एक नारा असतो आणि त्याच जनतेला डावलण्याचं काम भारतीय जनता पार्टी स्थानिक लेवलला घाटंजी, केळापूर, आर्णी या विधानसभेतील करताना त्यांचे जे उमेदवार आहे, जे विधानसभेचे सदस्य आहेत, जे आमदार आहे राजेश तोडसाम यांनी या गावाकडे पाठ फिरवल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येते. काही दिवसांपूर्वी येथे राजेश तोडसाम यांचे काही प्रतिनिधित्व करण्यासाठी काही लोकसुद्धा आले होते, उपोषणकर्त्यांना भेट देण्यासुद्धा साठी आले होते. परंतु जे स्थानिक आमदार आहे इथून हाकेच्या अंतरावर असलेलं आपल्याला इकडे समोर 1.5 किलोमीटरवर असलेलं समोर मांडवा हे गाव आहे आणि केळापूर आणि घाटंजी हा रोडसुद्धा समोर आहे. ते सुद्धा आपण तुम्हाला बातमीपत्रामध्ये पुढे दाखवणारच आहोत. परंतु त्या ठिकाणून आमदार रोज जाणं येणं घाटंजी ते करत असतात. परंतु तिथून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेलं आमरण बेमुदत उपोषण यांच्याकरता भेट देण्याकरता आमदार राजेश तोडसाम यांच्याकडे वेळच नसलेल्याचा मात्र इथून दिसून येते. अशातच काही स्थानिक लोकांच्या मते आमची चर्चा झाली असता त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे का या ठिकाणी जे काही गवळी समाज बांधव आहे, पुरेपूर गाव हे गवळी समाजाचं आहे. इथे एकही इतर जातीचं घर नाही आहे. परंतु या गावामध्ये 2-4 घरं असे आहेत जे गवळी समाजाचे आहे. त्यांचंच या गावाच्या विकासाला, या गावाच्या रस्त्याला, घराला, नाल्याला, प्रत्येक गावाच्या शासकीय कामाकरता अडथळा निर्माण करण्याचं काम येथील स्थानिक गवळी समाज बांधव करत असल्याचं सुद्धा आपल्याला उपोषणकर्त्याकडून दिसून येते. स्थानिक आमचे जे प्रतिनिधी आहे, घाटंजी तालुका येथील जे प्रतिनिधी, संगम न्यूज TV चॅनलचे जे प्रतिनिधी आहे आदेश साठे यांनी संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न उमेश साठे घाटंजी तालुका अध्यक्ष गवळी समाज संघटनेचे यांच्याशी बातचीत करताना त्यांनी हा सर्व परिस्थिती व वस्तुस्थिती समजून घेतलेली आहे. आपण पाहता संगम न्यूज नेटवर्क यवतमाळतून जिल्हा प्रतिनिधीसह आदेश साठे. रस्ता